दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव आणि पत्ता सांगा. बाहुबली तळंदगी आरग, मोबाईल नंबर 9970681984. ओके. आपण तुमच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलो आहे. हो. ठीक आहे, मला सांगाल ही तुमची व्हरायटी कोणती आहे ऊसाची? हे 86-032 निरामण येते. ओके. आणि या प्लॉटमध्ये तुम्ही अल्विरोन ऑर्गॅनिक्सचं जे काही अल्ट्राकेन नावाचं तंत्रज्ञान आहे हां, ते वापरले ना? हो वापरले. अच्छा, किती वेळा वापरले? 2 वर्ष वापरतोय आता. हां, हे दुसरं वर्ष आहे. हे दुसरं वर्ष आहे. ओके. हा तुमचा प्लॉट किती एकरचा आहे? हा 20 गुंठ आहे. 20 गुंठ्याचा आहे. हो. अच्छा, आता हे लागण आहे की खोडवा आहे? ही निडवा आहे. नेडवा आहे. निडवा आहे. ओके ओके. म्हणजे तुम्ही लावणीसाठी वापरलं पहिल्यांदा की खोडव्यासाठी वापरलं? खोडव्यासाठी वापरलं. अच्छा, ओके. मग लावण किती टन निघाली होती? लावून 15 टन गेली 20 गुंठ्यात. ओके. आणि त्याच्यानंतर खोडव्याला वापरलं. हो. खोडव्यामध्ये काय बदल जाणवला? खोडव्यामध्ये बदल झाला ना, तर एक तर टनेज वाढलं. किती टन वाढलं? 7 टन प्लस झालं. 7 टन वाढलं. हो. म्हणजे 15 आणि 7 22 टन खोडवं निघालं. हो हो आणि यावर्षी तुम्ही नेडव्याला पुन्हा वापरले. वापरले. ओके. आता काय अंदाज आहे किती टन जाऊ शकेल? 30 टन प्लस धरले असं. कमीत 30 टन कमी प्लस? 30 टन काय होईल ते प्लस मध्ये धरले आहे. ओके. म्हणजे लावणीच्या हिशोबाने जर विचार केला आपण तर लावणीचं 15 टन निघालं होतं 20 गुंठ्यामध्ये. हो. आणि आता नेडव्याचं उत्पादन 30 टनापेक्षा प्लस जाईल असं तुमचं मत आहे. हो. आता या ठिकाणी तोड चालू आहे, आपण बघतोय. होय. ठीक आहे, माल भरायला चालूच आहे. ठीक आहे. आणि ऊसामध्ये प्रचंड चांगली ग्रोथ आपल्याला बघायला मिळते. जाडी पण जबरदस्त आहे. होय. आणि कांड्यांची संख्या देखील खूप जास्त आहे. नेडव्याच्या तुलनेने जर बघितलं तर अतिशय सुंदर असा प्लॉट आहे. हो हो. ठीक आहे. जाडी थोडीशी दाखवता आम्हाला दाखवूया. ऊसाची. हे सगळे कोंबऱ्या ऊस आहेत, वॉटर शूट्स आहेत. हो, हो. ठीक आहे. आणि पेऱ्यांचं जर अंतर बघितलं तर जवळजवळ वितीच्या एवढं अंतर आहेत. ठीक आहे. ओके. कांड्यांची संख्या किती झालेली आहे थोडीशी मोजून दाखवाल? हो दाखवूया. दाखवा. हां. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 कांडी तयार आहे. 28 कांडी तयार आहे. हो वाड्यातली एक 29. हो हो. ओके. आता हे तुमच्या नेडव्या पिकाला किती महिने झाले? त्याला 11 महिने झाले साहेब. फक्त 11 महिने? हो 11 महिने. 11 महिन्यात नेडवा तुमचा 29 कांड्याला पोहोचलाय. 29 कांडीवरती आहे. ग्रेट. मातीमध्ये काय बदल जाणवला? मातीमध्ये बदल काय बदल जाणवला? माती बघा, ह्याच्या आधी आम्ही मक्का केलतो मी इथं ऊस लावायच्या आधी. हां. तर एवढी भुसभुशीत माती नव्हती. ओके. म्हणजे मी पाठपाणी लावलं की खोऱ्याशिवाय दारात निघत नव्हतं. खोऱ्याशिवाय दार मोडता येत नव्हतं. येतच नव्हतं. ओके. पण आता दाखवायचं म्हटलं तर हो हां. माती भुसभुशीत झाल्या. हो. ओके. म्हणजे मातीचं पोत बदललाय. भरपूर पोत ओके. बदललाय. त्याच्यामुळे ते ऊसामध्ये एवढा मोठा बदल जाणवतोय. हो हो हो. ओके. मला सांगा, आता तुमचा हा जो प्लॉट आहे ह्याच्यासोबत अजून एखादा तुमचा प्लॉट आहे का जिथं तुम्ही वापरलेलं नाही? त्याला लागूनच आहे साहेब वरच्या वर. म्हणजे आपण थोडंसं दाखवूया आपल्या शेतकरी बांधवांना. दाखवायचं. हा जो प्लॉट दिसतोय डाव्या बाजूला, या ठिकाणी अल्विरॉनचं तंत्रज्ञान वापरलेलं नाही. या ठिकाणी काहीच ग्रोथ नाही आहे. ठीक आहे. आणि जिथं वापरलंय त्या ठिकाणी 28-29 कांड्यापर्यंत ऊस पोचलाय. ठीक आहे. कोंबऱ्या ऊस ज्याला वॉटर शूट्स म्हणतोय आपण, त्यांची सुद्धा जाडी, पेऱ्यांची लांबी जबरदस्त आहे. ठीक आहे. आणि याच्या माध्यमातून अर्धा एकरमध्ये 15 टनाची ग्रोथ साहेबांची अपेक्षा आहे. म्हणजे एकरी 30 टनाचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे या ठिकाणी. आणि ते सत्यच होईल, कारण तसा ऊस आहे या ठिकाणी. हो हो. साहेब, तुम्ही हा जो रिझल्ट घेतलाय अल्विरॉनच्या तंत्रज्ञानाचा, याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का? समाधानी एक नंबर आहे. ओके. इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? त्यांनी हे अल्विरॉनचं तंत्रज्ञान त्यांच्या ऊस पिकासाठी वापरलं पाहिजे? वापरलं पाहिजे. ओके. काळी मात्र शंका न घेता वापरलं पाहिजे. वापरलं पाहिजे. हो हो. ओके. आणि हे नाही ते साहेब, माझा अजून आता नवीन 1.5 एकरची लागण आहे. हां ह्याच्यावरतीच आहे. हां. आणि जाणार आता चालू 1.5 एकर आहे तो, पण त्याला पण हे शेड्यूल आहे आपलं. ओके. ग्रेट. म्हणजे तुम्ही इथून पुढच्या ऊसाला देखील तुम्ही हे वापरायला सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढे वापरत राहाल. हो हो. ओके. तुम्हाला खूप चांगला बेनिफिट झालाय आणि तुम्ही तुमच्या ऊस पिकामध्ये सुद्धा खूप चांगली प्रॅक्टिस केली. त्याचाच परिणाम आहे की हा एवढा तुमचा चांगला ऊस हा ग्रोथ झालाय. ठीक आहे. तुम्ही अल्विरॉनला जो काय अभिप्राय दिला, ठीक आहे, याच्याबद्दल आम्ही अल्विरॉनच्या माध्यमातून तुमचा आभार व्यक्त करतो. आणि किसान विकास योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी तुमच्यासारखा सहभाग घ्यावा ही प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू. नमस्कार.